हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण बघणार आहोत होळीचे कलर कसे बनवायचे. तर मी हे 4 प्रकारचे होळी कलर्स बनवून ठेवलेले आहेत. तर चला मी तुम्हाला पण दाखवते की ते कसे बनवायचे. तर हे 4 प्रकारचे मी होळी कलर्स बनवून ठेवलेले आहेत. हा पिंक कलर, हा येलो कलर, नंतर हा ग्रीन कलर आणि हा ब्ल्यू कलर. तर हे 4 प्रकारचे होळी कलर कसे बनवायचे मी तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे. सगळ्यात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा. त्याच्यात आपल्याला कोणत्याही कंपनीचं टेलकम पावडर टाकायचं, म्हणजे जे आपण चिरायला लावतो ते पावडर टाकायचं. त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे फूड कलर. तर असे फूड कलर बाजारात सहज उपलब्ध होतात. तुम्ही असे लिक्विड सबस्टन्सचे टाकू शकतात किंवा तुम्ही पावडर सबस्टन्सचे पण टाकू शकता. तर त्या बाउलमध्ये पावडर टाकल्यावर त्याच्यात टाकायचं फूड कलर आणि त्याच्यात टाकायचं पाणी. त्याचं एक मिक्सचर बनवायचं, पातळ मिक्सचर बनवायचं ते लिक्विड सबस्टन्सचं. मग त्याला 2 दिवस कडक उन्हात त्याला तापवून घ्यायचं. म्हणजे कडक उन्हात त्याला टेरेसवर ठेवून द्यायचं. आणि ते एका डिशमध्ये नाही तर एखाद्या डिशवर प्लास्टिकची कोटिंग करून त्याच्यावर ठेवायचं. आणि मग ते 2 दिवसानंतर ते ऑटोमॅटिक पावडर बनून जातं. त्याला फक्त थोडंसं हाताने थोडंसं चुरा केल्यावर तिचा हे असे होळीचे एकदम भारी कलर्स बनतात. तुम्हाला जे कलर पाहिजे ते तुम्ही बनवू शकता. हॅपी होळी. थँक्यू.